तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी-टी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 6 राष्ट्रध्वज माझा अभिमान या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाशी रिलेटेड सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा. प्रश्न आहे, अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय. उत्तर आहे, राष्ट्रध्वज माझा अभिमान. प्रश्न आहे, शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करणारे. उत्तर आहे, श्री जाधव सर. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे. उत्तर आहे, आई वडील. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, पाठातून तुम्हाला जाणवलेले अभिषेकचे गुण दिलेल्या चौकटीत लिहा. अभिषेकमधील गुण. उत्तर, मेहनती, जिद्दी, नम्र, कृतज्ञ, आत्मविश्वासू. स्वाध्यायातला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, श्री जाधव सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन केले. उत्तर, श्री जाधव सर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी चांगली भाषणे केली असल्याचे सांगितले. प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात व ते विकसित करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रश्न, अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी काय केले. उत्तर, वडिलांनी अभिषेकला राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सण याविषयी माहिती दिली. भाषणातील महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगून त्याची तयारी करून घेतली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1, देशमुख सर मुलांना नेहमी काय सांगायचे. उत्तर, देशमुख सर नेहमी म्हणायचे, एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. पुढचा प्रश्न, विचार करा व सांगा. पहिला प्रश्न, अभिषेकला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक का आला असावा. उत्तर, अभिषेकने मेहनत घेऊन भाषणाची चांगली तयारी केली होती. त्याने आत्मविश्वासाने व प्रभावीपणे भाषण केले. आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्याला प्रथम क्रमांक मिळाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक असते. उत्तर, स्पर्धेचा विषय नीट समजून घ्यावा, नियमित सराव करावा आणि आत्मविश्वास वाढवावा. शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन घ्यावे व मेहनत करावी. पुढचा प्रश्न, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, त्याची पूर्वतयारी कशी केली होती ते सांगा. उत्तर, मी वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्या स्पर्धांसाठी नियमित सराव केला, आवश्यक माहिती गोळा केली आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. पुढचा प्रश्न, खेळूया शब्दांशी. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. 1, कडकडाट. उत्तर, कड. 2, परीक्षण. उत्तर, क्षण. 3, सभागृह. उत्तर, सभा आणि गृह. 4, मार्गदर्शन. उत्तर, मार्ग आणि दर्शन. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी घोषवाक्य तयार करा. उत्तर, राष्ट्रध्वजाचा मान राखू, देशाचा गौरव वाढवू. तिरंगा आमचा अभिमान, भारत देशाची शान. राष्ट्रध्वजाचा सन्मान करू, राष्ट्रसेवेचा संकल्प धरू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 6 या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.